तर मंडळी राम राम, सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेदड कट्ट्यामध्ये. इथून जरा तर महाराज आज निघाला पुण्याला. कारण आज पुण्याला जायचं कारण आहे की आपल्या इथं गृहप्रवेश शांती पूजन आहे पुण्यामध्ये. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला. परममित्र अमरजी काळे हे या ठिकाणी पुण्यालाच निघालं असं वाटलं त्यांच्याकडे बघून. तर अशा पद्धतीनं बाबा या आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत. तर या ठिकाणी आपले कट्टर मित्र विभीषण भाई या ठिकाणी आलेले आहेत. ह्याने बी पुण्याला सोडा शिवशंकर सॉरी हे बी या ठिकाणी पुण्याला सोडण्यासाठी आल्यात. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही दोघं बी आहोत पुण्याला चालू. आता आपली गाडी यायची, तुमची आली का गाडी? आणि आमची गाडी येईल थोड्या वेळात. तर अशा पद्धतीचा प्रवास आता इथून आम्ही जाणार सकाळी पुण्याला नंबर 1. चला उद्याचा व्हिडिओ आपण पुण्यात काढू. राम राम. चला तर राम राम पुणेकर, सर्वांचं स्वागत आहे आपल्या वेगळ्या कट्ट्यामध्ये. तर या ठिकाणी आला बघा पुण्यामध्ये कुठं कळेवळे फाट्याला. या ठिकाणी जर पाहताच येऊन थांबले आणि आपल्या पूजेचे जे यजमान आहे ते ठिकाणी या ठिकाणी बघा चौकातून थांबला काळेवाडी फाट्याच्या. तर आपलं सारं साहित्य सामग्री घेऊन पुण्यात आला. आता थोड्या वेळात ते न्यायला येणार आहेत, त्याच्यासाठी त्यांची वाट बघत थांबला. त्याने आले की मग त्यांच्या घरला जाऊन मस्त फ्रेश दिन होऊन आपलं पुढचं नियोजन आपल्याला करायचं आहे. तर पुण्याची सकाळ सुंदर सकाळ असते, परंतु जेव्हा ट्रॉफिक लागते तेव्हा सारंच सोडून गावाकडे जावं असं वाटते. कारण पुण्याची सकाळ एवढी छान असते, फ्रेश वातावरण येते, अतिशय नॅचरल म्हणायसारखं काय हरकत नाही. तर या ठिकाणी आला मित्रांनो, सुंदर अशी सकाळ झालेली आहे. थोड्या वेळामध्ये आता आपण यजमानच्या घरला आपल्याला जायचं आहे. चला मित्रांनो, आजचा होणारा पुण्यातला छोटासा ब्लॉग कसा वाटला त्यांनी सांगायचं. राम राम. चला पुढे जाऊ. चला तर मंडळी, आता या ठिकाणी तुम्ही पाहताच आपण आमच्या आंघोळतीन वगैरे सर्व काय झालेले आहे. आणि आंघोळतीन करून मस्त या ठिकाणी फ्रेश होऊन आता आम्ही त्यांच्या जिथे ते राहतात आपले पूजेचे यजमान, अतिशय सुंदर स्वभाव आणि छान व्यक्तिमत्व असं आमचे सदाभाऊ यांच्या नवीन घरी आम्ही आत्ताच आलो. त्या ठिकाणी स्नान तीन करून अतिशय प्रशस्त वातावरणामध्ये अतिशय आपले जगद्गुरू संत तुकाराम महाराजाची नगरी व माऊली ज्ञानेश्वरांच्या नगरीमध्ये त्यांचं आता या ठिकाणी राहणीमान होणार आहे. या ठिकाणी तर सुंदर असं सोसायटीमध्ये त्यांनी घर घेतलेलं आहे. छोटासा बिझनेस त्यांचाही या ठिकाणी ऑटो आहे, तुम्ही पाहू शकता. अतिशय छान अशी इमारतीमध्ये त्यांनी घर घेतलेलं आहे. त्या ठिकाणी सुंदर अशी पूजा आपण आज करणार आहोत. आणि पुण्यामध्ये सकाळी आलो मस्तपैकी असं फ्रेश तीन झालो. आता त्यांच्या घरी आपण जाणार आहोत, त्यांच्या मूळ घरी. आणि या ठिकाणी आपली पूजा आहे मित्रांनो. तर कालपासून निघालतो ना आजपर्यंत आलो. असं तुम्हाला पुण्याचा कसा वाटला प्रवास काय नक्की सांगत चला. आता आपल्याला इथून जायचे आणि इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच उद्याच्या दिवसात टाकून देऊ. चला.